रात्री स्वयंपाक केला की हे मजा आहे. जर असं काम होते एक्स्ट्राच. आता सोयाबीन धुवून घेतलं, रात्री तर स्वयंपाक केला होता, पण भाजी आता करावं लागते. तर त्यासाठी आणलं मी मटण. आता मटण टाकून घेतो, पण त्याच्या पहिले चहा बी प्यायची राहिली मी. आणि बकऱ्या जरा लवकरच येऊ राहिल्या आता 10 वाजता. चहा कधी पितो काय पितो याला महत्व नाही, पण काम कसे होतात पटापट महत्व याले आहे. मग एकदाची का कामात लागली ना मी की मला खाया पियाचं भान नाही राहिलं. आता 10 वाजले, 10 वाजता मी चहा घेऊन राहिली. सकाळी झालं निंबू पाणी ब्रश केल्याबरोबर. चहा काय घोटभर चहा. आता चहा शिजेलो करा लागेल काही कापकूप, म्हणजे पालक, टमाटा, कांदा. आता मटण तर एक नंबर चुलीवरच लागते, पण आता तुम्हाला माहित आहे ऊन किती आहे. आणि आता बकऱ्या ढोरा आले की कोठ्यातही आणता येत नाही चूल. त्यासाठी आज कुकरातच लावतो मटण. भात होते बी आणि आताच्या खायचंय कामात. आणि उन्हाळ्याचा चहा एवढा लवकर शिजते का इकडे आपले काम होत नाही, तर चहा शिजून ओके. चला मग कांदा टमाटर पालक कापेलो ना, आपला चहा बी शिजला. आता चहा पिऊन घेतो, एवढी भाजी देतो टाकून. आता भाजी करू की नाही याचंही फार टेन्शन आलं मला, कारण का रात्रीची भाजी बी आहे जराशी पुरे. आता जर मटण केलं तर मग रात्रीच्या भाजीला कोणी पाहत नाही. हे असंच होते महासंग. केल्या तर भाज्या एकदम फेकफाकीत येतात, नाही तर मग भाजीचा मेळ नसते. आपली शिट्ट्या मारू राहिली मस्त. म्हणजे थोडासा गॅस बंद केला नाही, थोडंसंच पाणी टाकेला, तर त्याच्यात पावा लागेल पहिले पाणी. भांडे कुंडे सगळे घासले, झाडझुडे झाली घरादाराची. भाजी बनवत नाही मी आता भाजी काही. आणि या आमच्या बोकुळले पाहिजे काय ते ना, याचं नावच नाही ठेवलं, कारण का हा लय बिमार होता आणि हा वाचते का नाही याचंही बी काही हे नव्हतं. मग त्यासाठी याचं नावच नाही ठेवलं. मेल तोंड्या म्हणतो आम्ही तसं याले. पण त्याला पाहिजे आता अल्पासाठी तो म्याव म्याव करू राहिला. हाय कल्लाच करते एकदम. आता म्हटलं जरासा कमजोर आहे तर त्याला जरासा अल्प लावा, तर त्याला तर सवयच पडली अल्पाची. म्हणजे सकाळी आलं तरी अल्प लावा लागते, संध्याकाळी आले तरी अल्प लावा लागते, नाही तर मुक्काच नाही बसत, कल्लाच करत बसते. सोयाबीन धुणं झालं आणि बकऱ्या आला, एवढी दानाफान झाली ना. आणि त्यात आईनं ज्वारी वाहू घातली होती, तुरी बी वाहू घातल्या होत्या. हा आहे मक्का. आता मक्क्याचा आला रोजचा, म्हणूनच हे कल्ला करू राहिले. हे इकडे रे, इकडे एवढी कशी घाई होते तुले. चला मग देतो यायले अल्प लावून. सगळ्या पाकशा उठून बसल्या अल्पाच्या नांदानं. आता यायले बकऱ्याला लावता येत नाही, आणि वावरातून ढोरं बी आले घरी. बैल पिऊ राहिले पाणी. अजून शेकडं आणायचं राहिलं, ते आणते बंद. केली नाही म्या, कारण का भाजी करायची काही गरज नाही पडली. रातची सुकटची भाजी आहे. आणि हाय फुलका आणि एवढा मोठा आंबा. आता मला रस करायचा होता, पण आता काय नाही, रस काही करत नाही. बरं ठूक आहे, 1 मिनिट. मोठा ठेवून दिला, आता छोटा आणला, म्हणून काही भाजी केली नाही म्या. तर एवढं सगळं खायला असल्यावर भाजी केल्यावर मग सगळं वाया जाते.
आणि तसंच ते स्वयंपाक करणं जीवार येते. चला मग घेतो आता जेवण करून मस्तपैकी. सगळे कामं उरकले, आंघोळ बिंघोळ केली आणि कपडे धुवून घेतले. डोळ्यात ड्राफ्ट टाकायचा होता तो बी टाकून घेतला. आता दुपारी टाका लागेल एकदा. चला झाला चालू संध्याकाळचा स्वयंपाक. तर संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं की पहिले चहा. भाजी तर सकाळी शिजून ठेवली आणि चूल पेटून दिली बाहेर, कारण का आज इकडे मटण आहे तर तिकडे मटण आहे. आज मला चूल पेटवायचं काही काम नाही पडलं, पण घोटभर चहा पेवाच लागते. गर्मी हो का गर्मीचा बाप. मग हाय भाजी शिजेल तर घ्या लवकर करून स्वयंपाक बी बाबू. आता चहा शिजेलोक तुम्हाला माहितच आहे काय करतो मी. चहा शिजेलोक घेतो पीठ चुरून. आता प्रश्न असा पडला का संध्याकाळी स्वयंपाक केला ना सकाळी खावं वाटत नाही. काल 2 फुलके टाकले होते तर हे पा अर्धाच फुलका खाल्ला नाही, कारण असा गुदमरेल असा इटेल इटेल वास येते त्याचा. तर आता 1 फुलका टाकू का 2 टाकू हे मला काही समजून नाही राहिलं. का गरम दाबून ठेवले त्याच्यानं होऊ राहिलं का काय काय माहित. आजही टाकून पाय तुम्ही 2, पण जरासे थंड होऊन मग दवडीत ठेवणार आहोत. सकाळी समजतेच मग वास येते का काय. चला मग एवढं पीठ घेतो मी चुरून आणि दोनच फुलके टाकून घेतो, कारण की पा लागेल का आहे तर फुलक्याचं वातावरण. आता एक काही टाकत नाही. 1 फुलका टाकायला तेवढंच हे, 2 फुलके टाकायला तेवढीच तपली. त्याच्यापेक्षा 2च टाकून घेतो, पण आज थंड करून ठेवतो. संध्याकाळचा स्वयंपाक झाला की उरकले आपले काम. भांडे कुंडे तर मग चालतातच. हात कसे काय मुळकले. चला तर मग इथं एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.